मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांनी वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आगामी काळात समजेल, आम्ही 4 भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग सांगू असं सूचक विधान राऊतांनी केलंय। त्याचप्रमाणे सत्ताधारी असो वा विरोधक चेहरा लागतोच असं राऊतांनी म्हटलंय। तर ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो असा संकेत असल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी राऊतांचा दावा फेटाळून लावलाय। उद्धव ठाकरेंचा चेहरा याला टॉप मोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केलं गेलंय मुख्यमंत्री पदासाठी। सगळ्या मीटिंग्स मध्ये हे सोर्सेस थ्रू कळून येत आहे। पण काय एक नेमकं डिसिजन या डिसिजन विषयी तुम्हाला भविष्यात कळेल, ही ते सांगण्याची ही जागा नाहीये। आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही। कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे 4 भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल। आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो। महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो। जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता, आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील तर नक्कीच अनेक जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो, जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मतांनी पराभूत झाले। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो। आता बघा, ठीक आहे, मी त्यावर काय बोलणं हे उपयुक्त ठरणार नाही। मला वाटतं दिल्लीमध्ये काही भेटी झाल्या तो विषय संपला। आता आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेट्टी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील।